नमस्कार मित्रांनो, आपल्या शिवम ॲग्रो मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी शैलेश तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। या शेतकऱ्यांनी वारंवारपणे 100 टन आणि 100 टनापेक्षा जास्त उत्पादन कसं काढलं आणि सध्या अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवचेतना देणारा आणि एक सकारात्मक वातावरण निर्माण करणारा व्हिडिओ। माझं नाव वैभव दत्तात्रय शेळके, केडगाव देशमुख माळा या ठिकाणी 2.5 एकर गुजरातमध्ये का जॉबला होतो। तर सॅलरी पण चांगली होती आणि हे पण झालं। काही कालावधीनंतर वडिलांना थोडं किडनी फेल्युअरचं ज्यावेळी एखादी घटना आपल्या कुटुंबामध्ये घडते त्यावेळेस आपल्याला सेंद्रिय शेतीचं महत्त्व कळणार आहे का? काय आपलं जसं आरोग्य महत्वाचं आहे तसं मातीचंही आरोग्य महत्वाचं आहे। 100% गुणवत्ता आणि मानवी आरोग्यासाठी धोका निर्माण होणार नाही असं उत्पादन घेणं हे सुद्धा मानवी आरोग्यासाठी फार गरजेचं आहे। म्हणून जैविक शेतीला सुद्धा या ठिकाणी महत्व असल्याचं आपल्याला दिले की ऊस येतो हा पूर्णपणे चुकीचा समज आहे। पिकाला लागतात टोटल 16 घटक सर, बर, आणि ते 16 मिळाले काढले आपण। आणि याची काय परिस्थिती बघा, आज एवढा पाऊस झालाय काल, हे बघा हे पूर्ण कुजले। म्हणजे थोडक्यात आपल्या जमिनीचं आरोग्य आहे सर, एवढा पाऊस होऊ नये ठिकाणी निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये जमिनीचा सामू कमी होणं आणि सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होणं आणि पीक पेरपालट व्यवस्थित न करणं आणि सगळ्यात महत्वाचं जमिनीच्या गरजेनुसार पिकांच्या आवश्यकतेनुसार रासायनिक खतांचा अभ्यास नसतानाही गरज नसतानाही ही खतांची वापरली जाणारी मात्रा ही मातीच्या आरोग्यावरती आणि भविष्याच्या शेतीवरती हा पण चांगलं फ्रेश आणि चमकदार खाऊ नका। ओके ओके ओके, म्हणजे तुम्ही जे मार्केट मधून चमकदार आणताय ना ते केमिकल युक्त खाताय, जे केमिकल नष्ट होत नाही खाल्ल्यानंतर। ओके, माझ्या ऊसाला जरी कीड लागलेली असेल ना सर एखाद्या ठिकाणी, तरी तो किडलेला मला मारू नाही शकत, पण ते केमिकल हळूहळू कन्सल्टन्सी अंतर्गत आपण ज्यांनी विष्ठा तयार करायचं त्यांच्याकडे आहे दिल्यानंतर त्याचे आपल्याला बेनिफिट्स मिळायला लागले। हळूहळू त्याच्यामध्ये वाढ दिसायला लागली, ऊसाची ग्रोथ फास्ट होतीये, पानांची साईज असेल, त्याच्या कांडीमधलं अंतर असेल किंवा त्याच्या मुळांमध्ये जी डेव्हलपमेंट होती ती खूप महत्वाची असते। कारण आपण मुळावरती रूट वरती जर काम केलं तर वरचं काम आपलं बऱ्यापैकी कांड्यांच्या आसपास ऊसाची सरासरी आहे आणि सगळ्यात महत्वाचं फुटवा लिमिटेड आहे। पहिला एक 2.5 ते 3 किलोच्या आसपास ऊस भरतोय। जमीन स्वतःच सायकल पूर्ण राहण्यासाठी जेवढं जमिनीतून घेत असते तेवढं जमिनीला शेतीच्या आरोग्यासाठी आणि आपल्या भविष्याच्या शाश्वत उत्पन्नासाठी पुढच्या पिढीपर्यंत आपण चांगल्या पद्धतीची शेती देण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपण नेहमीच शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांशी संबंधित आणि उपयुक्त असे व्हिडिओ घेऊन येत असतो। तुम्ही त्याला उत्तम असा प्रतिसाद देताय त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद। मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याच्या दुष्काळी भागामध्ये भयंकर पूर परिस्थिती असताना सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र काही भागामध्ये पावसाने उसंत दिली असल्यामुळे गुऱ्हाळघरांसाठी ऊसतोड चालू असल्याचं चित्र आहे। दौंड तालुक्यातील केडगाव परिसरामधील देशमुख मळा या ठिकाणी अशाच एक उत्कृष्ट पद्धतीने उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याची आपण मुलाखत आज घेणार आहोत। नेमकं या शेतकऱ्यांनी वारंवारपणे 100 टन आणि 100 टनापेक्षा जास्त उत्पादन कसं काढलं आणि सध्या अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवचेतना देणारा आणि एक सकारात्मक वातावरण निर्माण करणारा व्हिडिओ आज बनणार आहे। मित्रांनो शेवटपर्यंत पहा, आवडल्यास लाईक करा, इतरांपर्यंतही पाठवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो आज आपण दौंड तालुक्यातील केडगाव येथील देशमुख मळा या ठिकाणी एक नवीन तरुण शेतकरी जे माळकरी कुटुंब वैभव अविनाश असे बंधुप्रेम असणारे ही जोडी आपल्या कुटुंबासह कसलीही मजूर न लावता त्याची शेती करतात। परंतु सगळ्यात महत्वाचं त्यांना काही कौटुंबिक अनुभव आल्यामुळं त्यांनी आता रासायनिक शेतीकडून जैविक शेतीकडे सुद्धा वळण्याचा निर्णय घेतलाय। एवढं भरघोस उत्पादन हे कशा पद्धतीने घेतलं आणि नवीन शेतकऱ्यांसाठी आणि शेतीमध्ये आवड असणाऱ्या लोकांसाठी आपल्या ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी आपल्याला उपयोग करून घेता येईल म्हणून आपल्या चॅनलमध्ये आपण त्यांचा स्वागत करूया आणि त्यांच्याशी चर्चा करूया। तर नमस्कार सर। नमस्कार सर, तुमचं नाव सांगा आणि तुमचं हे उत्पादनाचा जो अनुभव आहे तो किती दिवस वर्षाचा आहे आणि आता उत्तरोत्तर तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये जशी प्रगती करताय किंवा जास्तीत जास्त उत्पादन तुम्हाला घेता येतंय 100 टनाच्या आसपास। बहुतेक शेतकरी आयुष्यभर शेती करून पोहोचत नाहीत, परंतु तुम्ही वारंवार गेले 5 वर्षापासून 100 टनाच्या आसपास जाताय आणि या वर्षी तुम्ही 100 टनापेक्षा जास्त झाला अशी तुम्हाला अपेक्षा आहे।
तर मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल, या क्षेत्रामध्ये तरुण शेतकरी कमी आहेत, मग ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही का पडलात आणि कशा पद्धतीने तुमचं नियोजन असतं हे थोडक्यात आमच्या व्ह्युअर्स साठी सांगा. नमस्कार, माझं नाव वैभव दत्तात्रय शेळके, केडगाव, देशमुख माळा या ठिकाणी आमचं 2.5 एकर क्षेत्र आहे. वास्तविकता काय झालंय, सध्या नवीन जी जनरेशन आहे, या सगळ्या जनरेशनला असं वाटतंय की कुठंतरी जॉबला गेलं पाहिजे, कुठंतरी आयते पैसे मिळाले पाहिजेत, कष्ट नकोय. ज्यावेळी काही एखादा एक भावनिक किस्सा जीवनामध्ये घडतो आणि त्याच्यामधून आपल्याला अनालिसिस मिळतं की या गोष्टीचा ड्रॉबॅक आपल्या जीवनावरती किती होतो, त्याच्यानंतर मग आपण शेतीकडे म्हणजे आता मी तुम्हाला थांबवतो मध्ये. नेमका भावनिक किस्सा म्हणजे नेमकी अशी काय घटना घडली की ज्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण कुटुंबासोबत असलं पाहिजे आणि एकत्रात मिळून सगळ्यांनी सहवासात एकमेकांच्या राहून शेती केली पाहिजे. नेमकं तुम्ही अगोदर जॉबला कुठं होत्या ते पण लोकांना कळू द्या. मी गुजरात मध्ये जॉबला होतो, तर सॅलरी पण चांगली होती आणि हे पण झालं. काही कालावधीनंतर वडिलांना थोडं किडनी फेल्युअरचा प्रॉब्लेम आला. त्याच्यामधून आमचे पाहुणे असणारे डॉक्टर आहेत, तर त्यांनी आम्हाला समजवलं की हे जे चालू आहे हे दिवसेंदिवस वाढत जाणार आहे आणि हे कशातून वाढणार आहे, तर जे आपण खातोय ना आज, हे किती सिक्युअर आहे, हे जे खातोय त्याच्यातून आपल्याला काय काय होणार आहे. म्हणजे मित्रांनो, विषमुक्त अन्न आणि सेंद्रिय शेती याकडे आता लोकांनी वळणं का गरजेचं आहे आणि शासन पातळीवर पण ह्याच गोष्टीसाठी प्रयत्न केलेला का दिसतोय हे आपल्याला कळतं. ज्यावेळी एखादी घटना आपल्या कुटुंबामध्ये घडते त्यावेळेस आपल्याला सेंद्रिय शेतीचं महत्व कळणार आहे का? नक्कीच नाही. तर या सरांच्या बोलण्यातून आलं आणि त्यांच्या आपल्याला भावना समजून घ्याव्या लागतील की ज्यावेळेस रासायनिक खताचा अतिवापर म्हणजे वापर करूच नाही अशा मताचे ते पण नाही, ते नाही, एकदम नाही होणार. पण कसं असतं, कोणत्याही गोष्टीला एक ठराविक पिरियड द्यावा लागेल. तुम्ही अचानक जर एखादी गोष्ट बंद केली तर त्याचे ड्रॉबॅक आहेत. मग तुम्ही त्याला पर्याय असं नाहीये की ते पूर्ण बंद करा आणि हे चालू करा, नाही, हळूहळू हळूहळू एक 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 टप्प्याटप्प्यावरती जर ते आपण केलं. जैविक शेतीचं समर्थन आपल्याला करावंच लागेल. काय आहे, आपलं जसं आरोग्य महत्वाचं आहे तसं मातीचंही आरोग्य महत्वाचं आहे. 100% ते आपल्याला जगवणार आहे. किती मोठा जरी झाला, ज्यावेळी हे समजतं ना सर, की इंजिनियर असेल, आयटी इंजिनियर असेल, एआय असेल, किंवा काही असू द्यात, म्हणजे तुम्ही सिमेंट कॉन्क्रीट खाऊन जगू शकत नाही सर. 100% शेतीला पर्याय. वाढतं टेक्नॉलॉजी आणि तंत्रज्ञानाचा वापर ज्याप्रमाणे इतर उद्योगांमध्ये होतो तसाही शेती या क्षेत्रामध्ये पण होतोय. परंतु आपल्या खाद्याची गुणवत्ता, आपल्या पिकाची गुणवत्ता आणि मानवी आरोग्यासाठी धोका निर्माण होणार नाही असं उत्पादन घेणं हे सुद्धा मानवी आरोग्यासाठी फार गरजेचं आहे. म्हणून जैविक शेतीला सुद्धा या ठिकाणी महत्व असल्याचं आपल्याला यांच्या बोलण्यातून येते. तर सर, तुमची ऊस उत्पादन घेण्याची 5 वर्षापूर्वीची सरासरी आणि त्याच्या अनुभवातून तुम्ही काय संदेश द्याल? सर, काय झालं होतं, ऍक्च्युली पूर्वी जमिनीमध्ये त्याच्यामध्ये केमिकल खतांचा भरपूर वापर करावा लागत होता आणि त्याने जमिनीचं आरोग्य पूर्णपणे खराब होत चाललं होतं. ज्यावेळी केमिकल टाकून उत्पन्न मिळायला लागलं अधिक अधिक अधिक, तसं तसं आपण अधिक अधिक वापरायला लागलो. अज्ञानापोटी नसो. जर मी 2 टाकले तर तुम्ही 4 टाकणार आहे, तुम्ही 4 टाकले तर आणखी कोणीतरी 8 टाकणार आहे. पण त्याच्यावरती कोणी अभ्यासच केला नाही की त्याला गरज किती आहे. पिकाच्या गरजेनुसार टाकलं पाहिजे. आणि पूर्वीची पद्धत होती की एकदा भरणी केली ना मोठी, एकदाच खाद्य द्यायचं, परत द्यायचं नाही, फक्त पाणी सोडा. याच्या व्यतिरिक्त त्याला काय गरजेचं आहे? पिकाच्या वाढीनुसार गरजेचं टाकलं पाहिजे. ऊस फक्त 3 घटक. आजचा जो लोकांचा समज आहे ना की एनपीके 3 घटक दिले की ऊस येतो, हा पूर्णपणे चुकीचा समज आहे. पिकाला लागतात टोटल 16 घटक सर. बर. आणि ते 16 ते 16 मिळालेच पाहिजेत. त्याच्यामध्ये 2 जे मिळतात त्याच्यामधले 2 जे असतात ते 3 महिन्यामध्ये मिळाले पाहिजे. जे की उन्हाळ्यामध्ये तापण पडली पाहिजे त्या महिन्यामध्ये त्याला ते 2 मिळतात. ओके ओके ओके. ओके ओके ओके. तसं आपण देऊ शकत नाही. आज मार्केटमध्ये सेंद्रिय कर्ब, सेंद्रिय कर्ब, सेंद्रिय पर्व हा खूप प्रकार चाललाय, पण काय सेंद्रिय कर्ब हे कोणालाच माहित नाही आणखी. आणि जो सेंद्रिय कर्ब वाढवायचा जर असेल ना सर, आपण बघू शकता ज्या याच्या खाली आपण उभं राहिलोय, इथं आपण पूर्वी काय केलंय, पाचट आहे ना पूर्ण, हे बघा, हे पाचट आता जे पडलेलं आहे का, हे पाचट पूर्ण इथं गच्च पडलेलं होतं, हे काढलंय आपण. आणि याची काय परिस्थिती बघा, आज एवढा पाऊस झालाय काल, हे बघा हे पूर्ण कुजलंय. म्हणजे थोडक्यात आपल्या जमिनीचं आरोग्य आहे सर, एवढा पाऊस होऊ नये हे जमिनीचं आरोग्य आहे.
नक्कीच नक्कीच हे टिकवायचंय का? नक्कीच नक्कीच. कारण 5 वर्षापूर्वी जी शेती चालली होती त्या शेतीमध्ये उत्पन्न कमी यायला लागलं होतं. 40-45 टनाच्या पुढे ऍव्हरेजच जात नव्हतं. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये ही जी अडचण आहे ना, ही बहुतेक ठिकाणी निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये. जमिनीचा सामू कमी होणं आणि सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होणं आणि पीक पेरपालट व्यवस्थित न करणं आणि सगळ्यात महत्वाचं जमिनीच्या गरजेनुसार पिकांच्या आवश्यकतेनुसार रासायनिक खतांचा अभ्यास नसतानाही गरज नसतानाही ही खतांची वापरली जाणारी मात्रा ही मातीच्या आरोग्यावरती आणि भविष्याच्या शेतीवरती 100% परिणाम करते असं यांच्या सांगण्यातून येते. मित्रांनो, अतिशय उपयुक्त माहिती आपल्याकडून सरांकडून मिळते. सर, मला आता तुमचा हा शेतीचा अनुभव असेल किंवा तुमचं ह्या शिक्षणाचा उपयोग तुम्ही शेतीमध्ये करताय, पारंपरिक पद्धतीने जे शेती केली जाते त्याच्यामध्ये काही बदल करताय, तर या वर्षी तुम्ही असा कोणता प्रयोग केला की जेणेकरून तुमचं शेतीचं आरोग्य बी टिकलं पाहिजे, मानवी आरोग्यालाही धोका कमी झाला पाहिजे आणि उत्पन्नाची सरासरी कमी न होता आपलं उत्पन्न स्थिर राहिलं पाहिजे किंवा वाढलं पाहिजे, यासाठी तुम्ही नेमकं या वर्षी काय नियोजन केलं? या वर्षी असं नियोजन केलं सर की किडलेलं खा, पण चांगलं फ्रेश आणि चमकदार खाऊ नका. ओके ओके ओके. म्हणजे तुम्ही जे मार्केट मधून चमकदार आणताय ना ते केमिकल युक्त खाताय, जे केमिकल नष्ट होत नाही खाल्ल्यानंतर. ओके. माझ्या ऊसाला जरी कीड लागलेली असेल ना सर एखाद्या ठिकाणी, तरी तो किडलेला मला मारू नाही शकत, पण ते केमिकल हळूहळू हळूहळू मला मारणार आहे. म्हणून हा ऊस तुम्हाला छान दिसतोय ना आता, याच्या माग जे बदल केला म्हणताय ना, तर आपण गेले 5 वर्षापासून हळूहळू पाचड जे सवळून ते खाली त्याची कुजवण्याची प्रक्रिया, त्यावेळी आपल्याला कल्चर वगैरे मिळत नव्हती तर जवळपास, मग आपण बाहेरून मागवत होतो, राहुरी असेल, केविके असेल किंवा ते वेळेत येणं आणि आपल्याला पाहिजे ते. मग त्याला या वर्षी आपल्याला एक वेळेमध्ये पर्याय उपलब्ध अवेलेबल झाला. जय मल्हार ॲग्रो कन्सल्टन्सी अंतर्गत आपण ज्या निविष्ठा तयार करायचं त्यांच्याकडे आहे, तर त्या निविष्ठा आपण घ्यायला लागलो वेळच्या वेळी, आणि त्या निविष्ठा दिल्यानंतर त्याचे आपल्याला बेनिफिट्स मिळायला लागले. हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये वाढ दिसायला लागली, ऊसाची ग्रोथ फास्ट होतीये, पानांची साईज असेल, त्याच्या कांडीमधलं अंतर असेल, किंवा त्याच्या मुळांमध्ये जी डेव्हलपमेंट होती ती खूप महत्वाची असते. कारण आपण मुळावरती रूट वरती जर काम केलं तर वरचं काम आपलं बऱ्यापैकी कमी होतं पिकाचं कोणत्याही. शेवटी तेच त्याचे हातपाय अन्न घेण्यासाठी. मग आता जे आपण पाहिलं नाही पाचट वगैरे जे कुजलंय, तर ते जय मल्हार ॲग्रो कन्सल्टन्सी आहे, त्यांच्या व्हिजिट झाल्यानंतर त्यांनी सजेस्ट केलं आपल्याला की आपल्याकडे त्या निविष्ठा तयार आहेत किंवा मिळतात, तुम्ही ते एकदा युज करून बघा. आपण याच्या अगोदर ते वापरत नव्हतो कुजवण्यासाठी, म्हणजे नैसर्गिक कुजवायचं. ओके ओके. मग त्याच्यानंतर आपण त्याचा स्प्रे घेतला. थोडक्यात केमिकल वापरत नाही, मित्र कीटक की जे उद्या आपल्याला गरजेच्या वेळी त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे, म्हणून त्याचं पाचट कुजवण्याची प्रक्रिया वेळेत झाली. त्याच्यामुळे तसं आता पाहिजे तुम्ही पाचट किती महिन्यात काढलं किंवा काय हे सांगता येईल का? हो सर, सांगतो ना. आपण काय करतो, सुरुवातीची लागवड झाल्याच्या नंतर आपण जे केमिकल देतात, काय जे ठराविक आता कीटकनाशक देतात की हुमणी असेल किंवा हे बाकीचे जे आजार होतात डिसीज त्याच्यासाठी, तर त्याच्यासाठी आपण यावर्षी पूर्णपणे सेंद्रिय वापरलेलं आहे. की ज्या निविष्ठा तयार केल्या जातात त्या निविष्ठा आपण त्या वापरल्या, त्याचे रिझल्ट मिळाले. EPN असेल, त्याच्यात काय वापरलं म्हणजे? नाही तेच दिले फक्त आपण, की जेणेकरून ह्युमनीला आळा व्हावा, की त्याने आपल्या ऊसाचं नुकसान होऊ नये. नाही म्हणजे उमणीचा आळा किंवा बुरशी ते होऊ नये म्हणून त्या सेंद्रिय निविष्ठा जय मल्हार ॲग्रो कन्सल्टन्सी अंतर्गत ते आपण खरेदी करून म्हणजे प्रोडक्टचं नाव वगैरे लोकांना, बिवेरिया बॅक्टेरिया असतील किंवा NPK जे असतील, त्याच्यानंतर आपण ट्रायकोडर्मा असेल, सुडोमोनस असेल, ह्या ज्या बॅक्टेरिया कन्सल्टन्सी वाले तुमच्याकडे यायचे, कोण यायचं त्यांचा प्रतिनिधी म्हणून? कोण यायचं? ते स्वतःच ओनर आहेत, ते मालक तुषार हाके म्हणून आहेत. तर ते आपल्याकडे वेळोवेळी व्हिजिट करायचे. केडगाव मध्येच आहे, आणि सुंदर म्हणजे त्यांची जी हे करण्याची पद्धत आहे ती खूप सुंदर आहे. म्हणजे आपल्याला आज जर गरज असेल, आपण जर बोलवलं की सर आम्हाला आता आज व्हिजिट करा किंवा तुम्ही येऊन हे करा, ते क्विक येतात आणि आपल्याला लगेच देतात की हा हे तुम्ही मार्गदर्शन वेळेत मार्गदर्शन होते, त्याच्यामुळे तुमची विनामूल्य मार्गदर्शन आहे. प्लस पॉईंट त्यांचा असं आहे, हे पण कारण आजच्या जगात कोणी कोणाला फुकट काय देत नाही.
नाही, मुळात काय फुकटच्या गोष्टीची किंमत नसते, त्याच्यामुळे कोणी देत नाही. ऍक्च्युली तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं एक आहे की आपल्या बोलण्यातून विनोदाचा भाग सोडून आपण एक परत चर्चेकडे येऊया की यांच्याकडं उपलब्ध असलेली जैविक खताची जय मल्हार ॲग्रो कन्सल्टंटच्या हाके सरांच्या मार्गदर्शनाखाली यांनी हे जे कल्चर्स वापरलेत की त्याचा परिणाम चांगला झाल्याचं यांच्या बोलण्यातून आपल्याला येते. व्हिज्युअल मध्ये तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी सरासरी 40 कांड्यांच्या आसपास ऊसाची सरासरी आहे आणि सगळ्यात महत्वाचं फुटवा लिमिटेड आहे. मर्यादित असल्यामुळे त्याचं वजनही भरपूर भरतंय, कारण मी आता सध्या उचलून ऊस पाहिला एक 2.5 ते 3 किलोच्या आसपास ऊस भरतोय. त्यांच्या अनुभवानुसार सुद्धा आणि त्यांच्या बोलण्यातून जे येते त्याप्रमाणे 100% टन ऊस निघाला काहीच अडचण नाही, कारण सांगली परिसरातले शेतकरी ज्यावेळेस फुटवा नियंत्रणाचा अभ्यास करून व्यवस्थापन करतात त्यावेळी त्यांना 100% 100 ते 125 टनाचा उपयोग उत्पादन 100% मिळतं. नाहीये आता यांच्या म्हणण्याप्रमाणे रॉकेट सायन्स तर नक्कीच नाहीये, परंतु प्रत्येक शेतकऱ्याला हे करणं शक्य आहे. फक्त आपल्या मातीचं आरोग्य तुम्हाला व्यवस्थित ठेवावं लागेल. सर, मला आता तुमच्याकडून जाणून घ्यायचं, हे व्यवस्थापन केलंय त्याला एकरी तुम्हाला किती खर्च आलाय? म्हणजे काही तुम्ही आता रासायनिक वापरला असेल तर त्याचं मला फार नको, परंतु तुमचा खर्च किती टोटल झालाय? तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतो. आपण याची लागवड केली 7व्या महिन्यामध्ये 20 तारखेच्या नंतर, तर 22 तारखेला आपली लागवड झाली. त्याच्यानंतर आपण 40 दिवसाच्या पिरियड मध्ये त्याच्यावरती पूर्ण ट्रीटमेंट करून सुरुवातीला शेणखत म्हणजे मायक्रो जे आहेत, मी जे 16 बोललो मगाशी, त्याच्यातले ठराविक 8 जे आहेत ते मी त्याला अगोदर सुरुवातीला जमिनीला जे कमी आहे सुरुवातीला देण्याचा प्रयत्न केला. मग त्याच्यावरती आपण बुजवटा मारला 40 ते 45 दिवसामध्ये. ओके. तो बुजवटा मारल्यानंतर मग आपण त्याला परत पाणी दिलं आणि त्याच्यानंतर परत आपण एक 90 ते 95 दिवसामध्ये त्याची मोठी भर लावली. तर त्याला कोंबड खत जे आहे कोंबडी वापरलं ते वापरतो आपण. गेली 5-6 वर्ष झालं आपण तेच वापरतो. एकरी किती वापरता? म्हणजे जर तुम्ही एकरी आपण काय करतो त्याला 70 ते 80 बॅग वापरतो. एक बॅग किती किलोची असू शकते? अंदाजे 40 किलोच्या आसपास एक बॅग भर. त्याच्यानंतर मोठी भर लागल्यानंतर 1 महिन्याचं अंतर गेल्यानंतर खाली जो वाळलेला पाला हे व्हायला सुरुवात होते, तर तो आपण पूर्ण पाला खाली घेतो. ओके. म्हणजे तुम्ही पाचट साळता. जे की वरून शेणखत आपल्याला जे एक्स्ट्रा मोकळ्या शेतात टाकावं लागतं, त्याच्याऐवजी पाचट न जाता आपण ते पाचट पूर्ण खाली घेतो. ओके. आणि आता या वर्षी आपण त्याच्यावर होण्यासाठी प्रयत्न कल्चर ते प्रत्येक वेळोवेळी जोपर्यंत आपल्याला काढता येत आहे, हात पुरेल तोपर्यंत आपण ते काढतो आणि ते कुजवतो. ते कुजवल्यानंतर तिथून पुढचा बेनिफिट असा आहे की जे बाकीचं द्यावं लागतं केमिकल किंवा काय असेल ते रासायनिक, तर ते मला द्यावं नाही लागत. त्याने काय होतं, ते जमिनीमध्ये जीवाणू जे आहेत ते जीवाणू ऑटोमॅटिक त्यांचं काम करतात. ते कुजवलं की ते खाद्य होते आपल्यासाठी काम करतात. बऱ्यापैकी शेतकरी हे जे पाचट आहे याच्यात काहीच नाहीये म्हणून जाळता येते, पण याच्यात जर काहीच नसतं तर मग हे एवढं पीक आलंच नसतं. 100 ज्या अर्थी याने खाल्लंय काहीतरी ना, याच्यामध्ये काहीतरी असेल ना. नैसर्गिक प्रमाण ते काय मुळात आहे ना, पाचट हे त्या ऊसाचं नैसर्गिकपणे आलेलं संरक्षण आहे. आणि जमिनीचा एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, जमीन कधीही ज्यावेळेस एखादं स्वतःच सायकल किंवा राहण्यासाठी जेवढं जमिनीतून घेत असते तेवढं जमिनीला परत देत असते. त्यामुळं हे पाचट हे त्या ऊसाने त्या शेतीचं केलेलं जे झीज आहे ती भरून काढण्यासाठी पाचट तुम्हाला परत देणगी म्हणून माघारी दिलं जातं. हे थोडक्यात त्यांना सुचवायचंय. पण वाढलंय, पण त्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा काही खर्च करावा लागलाय का, किंवा नसेल लागला तर नेमकी काय बचत झाली तुमची? काय झालं, आपण जे वेळोवेळी भेसळ डोस देत राहतो, काय होतं, भांडणीपूर्व 2 डोस पडतात, भांडणीला तिसरा मोठा पडतो. बरोबर. आणि याचा खर्च जवळपास सगळा जर क्लब केला तर तो 20-25 हजाराच्या आसपास एकरी जातो. 100%. आता ऊस रासायनिक खताच्या किमती पण खूप वाढलेल्या आहेत. 100%. आणि मग हा 25 हजाराचा जो डोस आहे तो माझा पूर्ण फक्त बाळ भरला एकदा येतो. मग तो साधारणतः माझा होतो किती, 1-2-3 हजाराच्या आसपास जातो. बरं, मला शेणखत घरचं अवेलेबल आहे, घरी 2 जनावर आहेत. जरी तुम्ही रासायनिक खताचा खर्च कमी केला तरी पण तुम्ही कोंबडखत टाकताय, याचा पण खर्च, त्याचा खर्च आहे ना. शेणखत जे आहे तर ते आपल्याला साधारणतः 3 हजाराच्या आसपास एक ट्रेलर जर आणला आपण तर तो पूर्ण 1 एकराला मला पुरेसा होतो. कारण त्याची भूक तेवढी. आता ते विकत आणला तरी 4,000 रुपये टाकणं मजुरी, नाही ते आपण घरी करतो सर. आपलं सगळं कुटुंब, आपण एक आता सगळं कॉस्ट जर काढली तर आपण साधारणतः खर्च 15 हजाराच्या आसपास हा खर्च पकडा.
म्हणजे आता जीवाणू हा. कोंबडी खत वगैरे जे असेल किंवा शेणखत असेल थोडक्यात सगळ्या 15,000 सेंद्रिय रुपये खताला तुम्हाला 15,000 रुपये खर्च आलेला आहे. ओके ओके. आणि त्या खर्चामध्ये माझं हे पूर्ण उत्पन्न झालेलं आहे. पण त्याच्या अगोदर मी 5 वर्षापूर्वी जे सुरुवात केली होती हा. त्याचा बेनिफिट मला आता आहे. म्हणजे ओके, ओके, ओके. हा जो खर्च वाचलाय तो 5 वर्षापूर्वी मी चालू म्हणजे केला. तुम्ही केलेली जी अगोदरची गुंतवणूक ही थोडीशी भांडवली गुंतवणूक Yes, yes. होती, ती टप्प्याटप्प्याने तुम्हाला आता रिटर्न Yes, yes, yes. पण एक लक्षात येते का तुमच्या की हा जसा 5 वर्षात फायदा झालाय, भविष्यातही तुमच्या शेतीचे जे वाढलेलं जे कर्ब आहे त्याचा फायदा फायदा होईल. तुम्हाला पुढे पुढेही मिळणारच आहे. कमी खर्चामध्येच होणार आहे. Yes. तर मित्रांनो, या चर्चेतून एक गोष्ट आपल्याला 100% लक्षात आली असेल की तात्पुरतं उत्पादन वाढवण्यासाठी वापरलं जाणाऱ्या अमाप रासायनिक खतापेक्षा आपल्या भविष्याच्या मातीच्या आरोग्यासाठी, शेतीच्या आरोग्यासाठी आणि आपल्या भविष्याच्या शाश्वत उत्पन्नासाठी पुढच्या पिढीपर्यंत आपण चांगल्या पद्धतीची शेती देण्यासाठी आपल्याला सेंद्रिय शेती, जैविक शेती आणि त्याच अनुषंगानं उत्पादित होणाऱ्या खतांचा आपल्याला वापर करावा लागेल. मी आता बऱ्यापैकी पाहतोय तुमचा ऊस पडलाय आणि पडल्यानंतर ज्या मुख्य ठिकाणावरून बेटाडातून जे फुटवे त्यांचं सुद्धा वजन आणि त्या कांड्यांची लांबी फार आहे. ह्या तुमच्या टनेज मध्ये याचं सुद्धा योगदान जास्त असावं असं मला वाटतं. सगळ्यात जास्त टनेजचं योगदान याचं आहे. ओके. हा जेवढ्या दिवसामध्ये वाढतो ना सर, त्याच्या कमी दिवसामध्ये आता हे जे आपण बघतोय याला वाढायला साधारणतः 3 महिने पण नाहीत लागले. 2.5 महिन्यामध्ये हा एवढा झालाय. आणि याच्या कांडीचं अंतर बघा, एक वितापेक्षा थोडस जास्त अंतर येत आहे. म्हणजे हा, आणि प्रत्येकामध्ये बघा खालीपासून वरतीपर्यंत बघा याची साईज मिळतीये आणि एकामध्ये 3 ते 4 प्लस आहेत. आणि हा बेनिफिट काय आहे तर जमिनीचं मृदा आरोग्य मिळणार आहे, हे प्लस आहे. म्हणून आपण 100 प्लसचं टार्गेट पकडतोय. ओके ओके ओके. हा पूर्णपणे बोनस आहे आपला. तर मित्रांनो, हे लक्षात आलं असेल तुमच्या की ऊसांची संख्या मर्यादित ठेवून एकरी 40 ते 50 हजार स्टंप राहिले पाहिजेत. 40,000 ऊस असतील आणि 2.5 किलो एकाचं वजन असेल तर आपोआप त्याचं टनेज हे 100 टन निघेल. प्लस ज्यावेळी ऊस 7 ते 8 महिन्यानंतर यांच्या व्यवस्थापनामुळे 8 ते 9 महिन्यामध्ये ऊस पडला असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्याचा फायदा त्यांना असा झाला की सूर्यप्रकाशासाठी पडलेला ऊसही परत एकदा सरळ होऊन वाढ जास्त आणि त्याची फास्ट होते. आणि सगळ्यात महत्वाचं की त्या खालून येणारे फुटवे, त्यांचं जो फुटवा आहे तो फार रगट येतो. आपल्या गावरान भाषेमध्ये तर रगट फुटव्याला सुद्धा भरपूर वजन जास्त, ते 100 टनापेक्षा जास्त जाण्यासाठी त्यांना मदत करतं. 100 टन बरोबर आहे ना. तर तुम्ही खरंच अतिशय उत्तम माहिती दिली. तरुण शेतकऱ्यांसाठी एक आशादायक चित्र आहे की तुम्ही या पारंपरिक शेतीला फाटा देऊन जैविकचा आणि रासायनिकचा व्यवस्थित वापर करू आणि सगळ्यात महत्वाचं कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहणं. अगदी सगळ्या शेतातली कामं सुद्धा कुटुंब एकत्र येऊन करते. म्हणजे हे शेळके कुटुंबाचं हे जे शेतीचं मॉडेल आहे ते खरंच महाराष्ट्रातून सगळ्या तरुण शेतकऱ्यांनी घेण्यासारखं आहे. मित्र सर, तुम्ही फार उत्तम माहिती दिली आणि आमच्या ज्ञानात भर पाडली, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद. शिवम ॲग्रो युट्यूब चॅनल वरती असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा. माहिती आवडली असेल तर इतरांपर्यंत पाठवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल पूर्वक धन्यवाद. जय जवान, जय किसान.